च्या सुरुवातीला दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी आहे निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयासंदर्भातली। निवडणूक आयोगाने घेतलेला एक मोठा निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। निवडणूक झाल्यानंतर त्याचं फुटेज 45 दिवसांच्या आत नष्ट करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय। आयोगाच्या व्हिडिओ फुटेजचा गैरवापर करून चुकीची माहिती पसरवली जाते अशी शंका केंद्रीय निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे। निवडणूक झाल्याच्या 45 दिवसानंतर सर्व सीसीटीव्ही, वेबकास्टिंग आणि व्हिडिओ फुटेज नष्ट करण्याचे निर्देश आयोगाने राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले। याच कालावधीत निकालाला आव्हान द्यावं लागेल। निकालाला आव्हान दिल्यास ते फुटेज नष्ट करण्यात येणार नाही। आयोगाच्या या निर्णयावरून आता विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे। घोटाळ्यांना संरक्षण देण्यासाठी आणि सत्य लपवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे असा आरोप ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने केलाय, तर विरोधकांचा हा रडीचा डाव आहे अशी टीका भाजपने केली आहे। आयोगानं जो नियमात बदल करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या घोटाळ्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी। आतापर्यंत हे नियम नव्हते। माननीय हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता या निर्णयाला 48 तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल 93 बदलवलं 48 तासात। याचा अर्थ दाल में काला है। कुठली गोष्ट आली तर रडूबाई रडू, आक्षेप घेऊ, हेच काँग्रेसचं काम आहे, हेच महाविकास आघाडीचं काम आहे। आणि त्यामुळे या सगळ्या व्यक्तींना रडण्यापेक्षा समाज घडण्याकडे लक्ष द्या। तर यावरून राहुल गांधींनी आरोप केलाय, मतदान यादी कुठे आहे, मशीन रिडेबल फॉर्मॅट नाही देणार, सीसीटीव्ही फुटेज देणार नाहीत, कायद्यात बदल करून हे फुटेज लपवण्यात आलं असा त्यांचा आरोप आहे। तर 45 दिवसात फुटेज नष्ट करून टाकणार, ज्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे तेच पुरावे नष्ट करतायत। यावरून मॅच फिक्स झाल्याचं स्पष्ट होतं असा आरोप राहुल गांधींनी केला। आता अन्य घडामोडी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। त्याचा मुहूर्त मात्र अजून सापडत नाहीये। या विषयाला पहिल्यांदा तोंड फोडलं राज ठाकरेंनीच, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी सकारात्मक असल्याचं जाहीर भाषणात आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील सांगितलं। त्यावर राज ठाकरे मात्र अजूनही गप्पच आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही वारंवार युतीच्या विषयाला हात घालतायत, पण मनसेकडून मात्र टोमणे मारण्याशिवाय फारसं काही होत नाहीये। आगामी महापालिकांच्या आकड्यांच्या गणितात युतीचं घोडं अडलंय का असा प्रश्नही या निमित्ताने समोर येतो। तर या युती संदर्भात काही आकडेवारी, काही मुद्दे आता समोर येतात, आपण जाणून घेऊया। मुंबई ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली इकडे पक्षफुटीपूर्वी उद्धव ठाकरेंकडे होते 261 नगरसेवक, सध्या ही संख्या आहे 70। मुंबई ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत 2017ला मनसेचे 16 नगरसेवक जिंकलेले होते, सध्या त्यांच्यासोबत 10 नगरसेवक आहेत। मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या महापालिकात नगरसेवक टिकवणं हे ठाकरेंसमोर आव्हान आहे। तर भाजप आणि शिंदेंच्या आक्रमक डावपेचांना तोंड देण्यासाठी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वास देणं हे गरजेचं आहे। राज ठाकरे सोबत आले तर उद्धव ठाकरेंना, शिवसेनेला मुंबई ठाणे जिल्ह्यातही मनपात बळ मिळू शकतं। मतदार सोबत टिकावा म्हणून मनसे समविचारी पक्ष जसं की ठाकरेंची शिवसेना यांना सोबत घेऊ शकते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडनं युतीचे स्पष्ट अस्पष्ट संकेत तर मिळालेत, मात्र ठोस चर्चा किंवा कोणताही प्रस्ताव हा देण्यात आलेला नाहीये। दोन्ही ठाकरे एकत्र येणार का याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर दोघांची ताकद असलेल्या भागामध्ये जागा वाटपात अडचणी शक्य आहे। एकत्र येऊन जागा वाटपात तडजोड झाली तर दोघांनाही धोका होऊ शकतो।